आपण सर्वजण शाळेत असताना टिक टॅक टो हा खेळ खेळलो आहे. यामध्ये एक 5x5 चे टेबल असून त्यामध्ये गोळा आणि फुली हे एकामागून एक खेळले जाते. ज्या खेळाडूची आडवी, उभी किंवा तिरकी ओळ पूर्ण होते तो खेळाडू खेळ जिंकतो. या खेळात बहुतेक वेळा खेळ अनिर्णित राहतो. हा खेळ 5x5 असाही खेळता येतो, पण तोही खूप वेळा अनिर्णित राहतो. हाच खेळ थोड्या वेगळ्या प्रकाराने आज आपण खेळणार आहोत. या खेळात दोन्ही खेळाडूंना गुण मिळतील. गुण देण्याचे नियम खाली दिले आहेत. 2x2 चौरसामध्ये जर फुल्या असतील तर त्याला हॅपी एक्स चौरस म्हणावे. 2x2 चौरसामध्ये जर गोळे असतील तर त्याला हॅपी झिरो चौरस म्हणावे. 3, 4 किंवा 5 फुल्या सरळ रेषेत आल्या तर त्याला मित्र फुल्या म्हणावे. 3, 4 किंवा 5 गोळे सरळ रेषेत आले तर त्याला मित्र गोळे म्हणावे. गुण देण्याची पद्धत. 2 हॅपी फुली किंवा गोळ्यासाठी 400 गुण. 3 हॅपी फुली किंवा गोळ्यासाठी 1000 गुण. 3 मित्र फुली किंवा गोळ्यासाठी 200 गुण. 4 मित्र फुली किंवा गोळ्यासाठी 350 गुण. 5 मित्र फुली किंवा गोळ्यासाठी 600 गुण. खेळाच्या शेवटी ज्या खेळाडूचे गुण जास्ती होतील तो जिंकला. सुरेशचे 3 मित्र गोळे 2 झाले म्हणजे त्याची गुणसंख्या 400. 4 मित्र गोळे म्हणजे 350 गुण. 5 मित्र गोळे म्हणजे 600 गुण. 3 हॅपी गोळे म्हणजे 1000 गुण. अनिल 3 मित्र कंसात फुली बरोबर 3 म्हणजे 600 गुण. 3 मित्र कंसात फुली बरोबर 4 म्हणजे 800 गुण. 3 मित्र कंसात फुली बरोबर 2 म्हणजे 400 गुण. 3 हॅपी फुल्या म्हणजे 1000 गुण. अनिल 3 मित्र 9 फुल्या म्हणून 1800 गुण.
अनिल 3 हॅपी फुल्या 1000 गुण. अनिलचे एकूण गुण झाले 2800. सुरेश 3 मित्र गोळे 2 400 गुण. 4 मित्र गोळे 350 गुण. 5 मित्र गोळे 600 गुण. सुरेशचे 3 हॅपी गोळे 1000 गुण. सुरेशची एकूण गुणसंख्या 2350. आता अनिलची एकूण गुणसंख्या 2800, म्हणून अनिल हा खेळ जिंकला.